नमस्कार, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण इथे बनवते कैरीपासून छान असा भात बनवणार आहोत. तो व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आपण इथे रेसिपीला सुरुवात करू. सर्वात आधी इथे आपल्याला तांदूळ घ्यायचे आणि तांदूळ आपल्याला छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण इथे शिजवून घेऊ तांदूळ. इथे मी जिरा राईस घेतले. तुम्ही वाटलं असतं दुसरा तांदूळ घेतला तरी चालेल, बासमती वगैरे. इथे मी जिरा राईस घेतला. आता हा स्वच्छ धुवून आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तांदूळ छान असे स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर इथं पाणी मी आता सुकवायला ठेवलं होतं. पाणी छान उकळून घ्यायचं. त्याच्यात चवीप्रमाणे इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि पाणी उकळी आल्याच्या नंतर आपण हा तांदूळ जो धुवून घेतला आहे तो याच्यात टाकून घ्यायचा. आणि आपण जसं तांदूळ शिजवत त्याच्यामुळे शिजवून घ्यायचं पूर्ण. तांदूळ शिजतोय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ. त्याच्यासाठी इथे मी 2 कैऱ्या घेतल्या आणि आपल्याला ह्या किसून घ्यायच्या. इथे मी किसणी घेतली. किसणीच्या साहाय्याने कैरी स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर किसून घ्यायच्या. या पद्धतीने ते कैरी किसून घ्यायची. अशी इथे आपली कैरी किसून झाली. त्यानंतर इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्याच्यामध्ये लसूण टाकायचं. तर त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे दळण्यासाठी. इथे अर्धा चम्मच इथे जिरे टाकते. त्याच्यात लाल तिखट टाकायचं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे लाल तिखट टाकू शकता. एवढं ही आपल्याला बारीक पेस्ट बनवायची आहे. त्यानंतर याच्यात दळण्यासाठी मी थोडासा कढीपत्ता पण टाकते. नाही टाकलं तरी चालेल, पण मी इथे टाकते. चव छान येते कढीपत्त्याने. आता हे पाणी न टाकता आपल्याला वाटून घ्यायचं आहे. पद्धतीने आपल्याला इथे दळून घ्यायचं आहे. अशी बारीक पेस्ट करून घ्यायची याची. इथे आपला तांदूळ पण छान असं शिजून झालं. ह्या पद्धतीने असं मोकळं शिजवून घ्यायचं आहे. तर आता आपण भात बनवायला घेऊ. त्यानंतर गॅसवर आपल्याला कढई तापवायला ठेवायची. त्याच्यात तेल टाकून घ्यायचं. तेल टाकल्याच्यानंतर सर्वात आधी याच्यामध्ये मोहरी टाकायची आपल्याला. मोहरी छान फुलून द्यायची. याच्यामध्ये मोहरी छान तळली की त्याच्यामध्ये थोडीशी जिरे टाकायचे. आपण दळताना पण जिरे टाकायचे, त्यामुळे थोडीच टाकायचे. आणि याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आपल्याला. ते छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. शेंगदाण्याच्या जागी तुम्ही वाटाणे टाकले तरी पण चालतील. छान आपण परतून घ्या. त्याच्या जागी तुम्ही ओला वाटाणा टाकला तरी पण छान लागतं. ते छान परतल्याच्यानंतर आपण थोडंसं कढीपत्ता टाकायचा. त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं लसूण मिरचीचं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि आता छान मिक्स करून घ्यायचं. बनवायला एकदम सोपं आहे कैरी भात. आणि चवीला पण खूप छान लागतं. छान असं इथं परतून घ्यायचं आपल्याला. कमी गॅसवर जाळायचं नाही आपल्याला मसाला. ह्या पद्धतीने ते परतून घेऊ. आता हे परतल्याच्या नंतर लगेच त्याच्यामध्ये आपण जे कैरी किसून घेतली होती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. छान आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला. 2-3 सेकंदच ठेवायचं आपल्याला कमी गॅसवर. आणि छान असं मिक्स झाल्याच्यानंतर आता जो आपण तांदूळ शिजवून घेतला होता त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. तांदूळ छान मोकळा करून घ्यायचा आणि त्याच्यावरती टाकून द्यायचं. आणि परत एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं. पूर्ण तांदूळ टाकून झाल्यानंतर वरतून टाकते. थोडंसं परत लावून जास्त तिखट खात नसताल तर नाही टाकलं तरी चालू. आपण तांदूळ शिजवताना मीठ टाकलं होतं अजून थोडंसं टाकायचं. आपलं सर्व मिक्स करून घ्यायचं आपल्याला. इथे छान असं मिक्स करून झाल्याच्यानंतर 1-2 सेकंद असंच कमी गॅसवर ठेवू किंवा नाही ठेवलं तरी पण चालू छान लागतं. तर आपण इथे 2-3 सेकंद असंच ठेवतो. गॅस कमी गॅस करून ठेवायचं आहे आपलं. इथे आपला कैरी भात बनवून तयार झाला आहे. होऊ शकतं एकदम छान असेल की आपला कैरी भात झाला आहे. एकदम सोपा आणि झटपट तयार होणार आहे. एकदा नक्की करून पहा. खूप छान लागतो. चवीला पण खूप टेस्टी आहे.
रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.